तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शारदीय नवरात्री आणि त्यांच्याबद्दल माहिती. हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे. नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण 9 रात्री आणि 10 दिवस साजरा होतो. प्रथम चैत्र महिन्यात आणि पुन्हा शारदा महिन्यात साजरा होतो. नवरात्र ही वेगवेगळ्या कारणांसाठी आणि विविध हिंदू सांस्कृतिक क्षेत्रांच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. सैद्धांतिकदृष्ट्या 4 हंगामी नवरात्री आहेत. तथापि व्यवहारात पावसाळ्यानंतर शरद ऋतूतील शारदीय नवरात्री नावाचा हा सण प्रमुख आहे. हा सण हिंदू दिनदर्शिकेच्या अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात साजरा केला जातो, जो विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये येतो. शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवींशी संबंधित व्रत आहे. वासंतिक नवरात्र चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रांमध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजाकृत्य घडते. दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथातून दिसून येते. दुर्गादेवतेचे महात्म्य भविष्यपुराणात कथन केलेले आढळते. अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची 9 दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. हा सण 9 दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. पावसाळा बहुतेक संपलेला असतो. शेतातील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात. अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. देवाऱ्यात अखंड नंदादीप, दररोज झेंडूंच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्र व्रत केले जाते. कोणतीही नवरात्र हे साधारणपणे 9 दिवसांची असते, पण तिथीचा क्षय झाल्याने ते 8 दिवसांचे किंवा वृद्धी झाल्यास 10 दिवसांचे असू शकते. चंपाषष्ठीचे नवरात्र फक्त 6 दिवसांचे असते. दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे. यावेळी वाईटावर चांगल्याचा विजय केला जातो. हे 9 दिवस देवी दुर्गा आणि तिच्या 9 अवतारांना नवदुर्गाला समर्पित आहेत. प्रत्येक दिवस देवीच्या अवतारांशी संबंधित आहे. दिवस पहिला शैलपुत्री प्रतिपदा म्हणून ओळखला जाणारा हा दिवस शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराशी संबंधित आहे. या रूपातच दुर्गा शिवाची पत्नी म्हणून पूजली जाते. ही देवी उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ घेऊन बैल नंदीवर स्वार होत असल्याचे चित्रित केले आहे. शैलपुत्री हा महाकालीचा प्रत्यक्ष अवतार मानला जातो. या दिवसाचा रंग पिवळा आहे, जो कृती आणि उत्साह दर्शवितो. ही देवी सतीची म्हणजे शिवाची पहिली पत्नी, जी नंतर पार्वती म्हणून पूर्वजन्म घेते. ती पूर्वजन्म मानली जाते आणि तिला हेमावती म्हणून देखील ओळखले जाते. दुसरा दिवस ब्रह्मचारिणी. द्वितीयेला दुसरा दिवस पार्वतीचा आणखी एक अवतार असलेल्या ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. या रूपात पार्वती योगिनी बनली होती.
हा तिचा अविवाहित अवतार आहे. ब्रह्मचारिणीची पूजा मुक्ती किंवा मोक्ष तसेच शांती आणि समृद्धीसाठी केली जाते. अनवाणी पायांनी चालणारी आणि हातात जपमाला आणि कमंडला धरणारी ही देवी आनंद आणि शांततेचे प्रतीक आहे. हिरवा हा दिवसाचा रंग आहे. शांतता दर्शवणारा केशरी रंग कधीकधी वापरला जातो, जेणेकरून सर्वत्र मजबूत ऊर्जा वाहते. चौथ्या दिवस चंद्रघंटा. तृतीय दिवस चंद्रघंटेच्या पूजेचे स्मरण करते. शिवाशी लग्न केल्यानंतर पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राने सजवले होते, म्हणून हे नाव आहे. ती सौंदर्याची मूर्ती आहे आणि शौर्याचे प्रतीक आहे. राखाडी हा तिसऱ्या दिवसाचा रंग आहे, जो एक चैतन्यशील रंग आहे. चौथा दिवस कुष्मांडा. चतुर्थीला कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी कुष्मांडा पृथ्वीवरील वनस्पतींच्या संपत्तीशी संबंधित आहे आणि म्हणूनच दिवसाचा रंग केशरी आहे. तिला 8 हात असून वाघावर बसलेले दाखविले आहेत. पाचवा दिवस स्कंदमाता. स्कंदमाता ही पंचमी म्हणजे 5वा दिवशी पूजली जाणारी देवी स्कंदची आई आहे. पांढरा रंग आईच्या बदलत्या शक्तीचे प्रतीक आहे. जेव्हा तिचे मूल धोक्याची सामना करते, ती एका भयंकर सिंहावर स्वार होते. 4 हात असलेली आणि तिच्या बाळाला धरून दाखविली आहे. 6वा दिवस कात्यायनी. कात्यायन ऋषीच्या पोटी जन्मलेली ती दुर्गेचा अवतार आहे आणि ती लाल रंगाने दर्शवलेली धैर्य दाखवते. योद्धादेवी म्हणून ओळखली जाणारी कात्यायनी ही देवीच्या सर्वात हिंसक रूपामध्ये एक मानली जाते. या अवतारात कात्यायनी सिंहावर स्वार होते आणि तिला 4 हात आहेत. ती पार्वती, महालक्ष्मी, महासरस्वती यांचे रूप आहे. ती षष्टमीला म्हणजे 6व्या दिवशी पूजली जाते. पूर्व भारताच्या या दिवशी महाषष्ठी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गापूजा सुरू होते. दिवस 7 कालरात्री. देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप मानले जाणारी कालरात्री सप्तमीला पूजनीय आहे. असे मानले जाते की पार्वतीने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिची फिकट त्वचा काढली होती. दिवसाचा रंग शाही निळा आहे. देवी लाल रंगाच्या पोशाखात किंवा वाघाच्या कातडीत दिसते आणि तिच्या अग्निमय डोळ्यामध्ये खूप क्रोध आहे आणि तिची त्वचा काळी पडते. लाल रंग प्रार्थनेचे चित्रण करतो आणि भक्तांना आश्वासन देतो की देवी त्यांना हानीपासून वाचवेल. ती सप्तमीला पूजली जाते. पूर्व भारतात या दिवशी महासप्तमी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गापूजेचे बोधोन देखील सुरू होते. दिवस 8 महागौरी. ही बुद्धिमत्ता आणि शांतीचे प्रतीक आहे. असे मानले जाते की जेव्हा काल रात्रीने गंगा नदीत स्नान केले, तेव्हा तिचा रंग अधिक उबदार झाला. या दिवशीची संबंधित गुलाबी आहे. रंग गुलाबी आहे, जो आशावादी दर्शवितो. ती अष्टमीला पूजली जाते. पूर्व भारतात या दिवशी महाअष्टमी साजरी केली जाते आणि त्यांची सुरुवात पुष्पांजली, कुमारी पूजा इत्यादी कार्यक्रमांनी होते. ही एक अतिशय महत्त्वाची तिथी आहे. हा दिवस चंडीच्या महिषासुरमर्दिनी रूपाचा जन्मदिवस मानला जातो. दिवस 9 सिद्धिदात्री. नवमी म्हणजेच 9 दिवस ओळखल्या जाणाऱ्या उत्सवाच्या शेवटी दिवशी लोक सिद्धिदात्रीची प्रार्थना करतात. कमळावर बसलेल्या या देवीकडे सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत असे मानले जाते. देवीला 4 हात आहेत. तिला महालक्ष्मी म्हणूनही ओळखली जाते.
या दिवसाचा जांभळा रंग निसर्गाच्या सौंदर्याची प्रशंसा करतो. सिद्धिदात्री ही भगवान शिवाची पत्नी पार्वती आहे. सिद्धिदात्रीला शिव आणि शक्तीचे अर्धनारीश्वर रूप म्हणूनही मानले जाते. असे मानले जाते की भगवान शिवाच्या शरीराची एक बाजू देवी सिद्धिदात्री आहे, त्यामुळे त्याला अर्धनारीश्वर या नावानेही ओळखले जाते. वैदिक शास्त्रानुसार या देवीची उपासना करून भगवान शिवाने सर्व सिद्धी प्राप्त केल्या. भारताच्या बहुतेक भागांमध्ये आयुध पूजा नावाच्या विधींमध्ये साधने आणि शस्त्र यांची पूजा केली जाते. अनेक व्यवसाय या दिवशी त्यांच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा सुट्टी देखील देऊन देवीची पूजा करतात. सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तिरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया आणि जगदंबा म्हणून गौरविले. देवीची उग्र व सौम्य अशी 2 रूप पाहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीच्या सौम्य रूपाची नावे असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत. अशी ही देवींची 9 रूपे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री. मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यात सांगितले आहे की शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवी महात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि धनधान्याने परिपूर्ण होते. नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो. यामुळे आपल्या नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असतो. बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारावर होत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे. ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते, स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्री हा शारीरिक, आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते. जोगवा मागणे हा एक प्रकार देवीची उपासना करण्याचा प्रकार आहे. देवीचा कुलधर्म म्हणून जोगवा मागितला जातो. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा नवरात्रीत जोगवा मागितला जातो. परडीमध्ये देवी ठेवून किमान 5 घरी जाऊन मुठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा मागणे म्हणतात. हे उपासक गळ्यात कवड्यांची माळ घालतात. अहंकाराचे विसर्जन करावे असा यामागचा हेतू असतो. एकनाथ महाराजांनी जोगव्यावर एक भारुडच रचले आहे. नवरात्रीतल्या 5व्या दिवसाला ललित पंचमी, 8व्या दिवसाला महाष्टमी आणि 9व्या दिवसाला महानवमी असेही म्हणतात. शारदीय नवरात्र काळात 9 दिवस देवीचा गोंधळ घालण्याची पद्धती विविध समाजात जगतात प्रचलित आहे. देवीचे उपासक ज्यांनी गोंधळी म्हटले जाते ते गोंधळ सबळ व वाड्याच्या साथीने देवीची स्तुती करणारी कवने देवीसमोर सादर करतात. या क्ला प्रकाराला गोंधळ घालणे असेही म्हणतात. भगवान परशुराम यांनी बेटासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि शिर धडापासून वेगळे केले. त्यांच्या शिराच्या तंतूंना ओवून त्यापासून एक वाद्य तयार केले आणि आपली माता रेणुका हिच्यासमोर हे वाद्य वाजवून त्यांनी आपल्या आईला वंदन केले. त्यावेळीपासून गोंधळ परंपरा सुरू झाली असे मानले जाते. आश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी ललिता पंचमी हे काव्यव्रत असून स्त्री पुरुषांनी हे करता येते. ललिता देवी ही देवी व्रताची देवता आहे. या व्रतात
एखाद्या करंडाचे झाकण देवीचे प्रतीक म्हणून पूजेला घेतात. दुर्गा नवमी, आश्विन शुद्ध नवमीचंच हे नाव आहे. शक्ती व संपत्ती यांच्या प्राप्तीसाठी हे व्रत करतात. सकाळी आघाड्याच्या काडीने दंतधावन करतात. केळीचे खांब व पुष्पमाला यांनी देवीसाठी मखर तयार करतात. या पूजा विधानात पुष्पांजली अर्पण झाल्यावर गंधाक्षयायुक्त साग्र अशा 48 दुर्वा ललितेला वाहतात. नैवेद्यासाठी लाडू, घागरे, वडे वगैरे पदार्थ करतात. पूजेच्या अंती घारग्यांचे वायन देतात. रात्री जागरण, कथाश्रवण करतात. दुसऱ्या दिवशी देवीचे विसर्जन करतात. महाअष्टमी, महालक्ष्मी व्रत हे एक काम्य व्रत आश्विन शुद्ध अष्टमीला करतात. व्रतकर्त्याने चंदनाने लक्ष्मीची प्रतिमा काढावी. तिच्या शेजारी 16 दोरे एकत्र केलेला आणि 16 गाठी मारलेला दोरक ठेवावा. मग महालक्ष्मीची षोडशोपचारे पूजा करावी. देवीला 16 प्रकारची पत्री फुले व्हावीत. 16 घारग्यांचे नैवेद्य, पिठाचे 16 दिवे, आरती करावी. मग दोरकाची पूजा करून ते डाव्या मनगडात बांधावे. मग 16 दुर्वा आणि 16 अक्षता वाहून घ्याव्यात. महालक्ष्मीची कथा ऐकावी. घागरी फुगणे, नवरात्रीतील अष्टमीला देवीसमोर घागरी फुगतात. घागर उदाच्या धुपाने भरून घेतात आणि ती घागर 5 वेळा फुंकतात. यामुळे श्वसन मार्ग शुद्ध होतो असे मानले जाते. कोकणस्थ ब्राह्मण समाजातील महिलांमध्ये घागर फुंकणे या प्रकाराला विशेष महत्त्व आहे. तांदळाच्या पिठाचा मुखवटा, दुपारचे हे पूजा विधान झाल्यावर त्याच दिवशी प्रदोषकाली महालक्ष्मीची दुसरी पूजा करतात. नवरात्रीतील अष्टमीला तांदळाच्या पिठाचा मुखवटा असलेली देवीची मूर्ती उभी करून तिचे पूजन करतात. त्यासाठी तांदळाच्या पिठाचा उकड करून तिचा महालक्ष्मीचा मुखवटा करतात. तो काजल कुंकवाने रेखाटतात. हे काम कडक सोवळ्याने चालते. मग तो मुखवटा सुशोभित मंडपीखाली एका भांड्याच्या उतरंडीवर घट्ट बसवतात. चित्पावन कुटुंबातील नववधू विवाहानंतर 5 वर्षे अष्टमीला खडे व दोरकाची पूजा करतात. संध्याकाळी देवी पुढे ते अर्पण करून ओटी भरतात. अशा प्रचलित असल्याने अनुभवास येते. उत्तरखंडी भरजरी लुगडे नेसवतात. मग कापडाच्या पिशव्यांचे मुद्दाम तयार केलेले हात देवीला जोडतात. मंगळागौरीप्रमाणेच पूजेसाठीही अनेक वसोळ्या बोलवतात. या सर्व मिळून देवीची पूजा करतात. आरती झाल्यानंतर रात्री घागरी फुंकणे हा विशेष कार्यक्रम असतो. तो आपण पाहिला आहे. महानवमी, एक तिथिव्रत आश्विन शुद्ध नवमीला दुर्गा नवमी किंवा महानवमी म्हणतात. दुर्गा ही या व्रताची देवता आहे. प्रत्येक मासात भिन्न उपचारांनी देवीची पूजा करणे व उद्यापनाच्या वेळी कुमारिकांना भोजन घालणे ही या व्रताची विधी आहे. विजयादशमी, आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी असे म्हणतात. चामुंडा देवींनी महिषासुराशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला अशी ही कथा आहे. दसऱ्याला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. म्हणून त्याला नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस असेही म्हणतात. 3.5 मुहूर्तातील तो एक मुहूर्त समजला जातो. या दिवशी सीमाोल्लंघन, शमीपूजन, अपराजित पूजा व शस्त्रपूजा ही 4 कृत्ये करावयाची असतात. दसरा हा सण विजयाचे प्रतीक म्हणून त्याला विजयादशमी असेही म्हणतात. रामाने 9 दिवस उपवास करून शक्तीची म्हणजे देवीची उपासना केली आणि त्या देवीच्या उपासनेने शक्ती निर्माण झाली. म्हणून रामाने रावणाचा वध केला. रामाला विजय मिळाला म्हणून या सणाला विजयादशमी असेही म्हणतात. या दिवशी भारतात ठिकठिकाणी रावण प्रतिमेचे दहन करण्याची प्रथा आहे. 18व्या दशकात दसरा हा सण पेशव्यांच्या आणि त्यांच्या सरदारांच्या कुटुंबात
मोठ्या थाटाने साजरा केला जाई. दसरा सण साजरा झाल्यावर मराठे सरदार महाराष्ट्राबाहेर प्रदेशात लष्करी मोहिमा काढण्याची तयारी करत असत. नवरात्रीतील 9 माळा. 9 दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा काही समाजगटात आहेत. तर ही पहिली माळ शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या फुलांची असते. दुसरी माळ अनंत मोगरा, चमेली, तगर, पांढऱ्या फुलांची असते. तिसरी माळ निळी फुले, गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या फुलांच्या माळा. चौथी माळ केशरी अथवा भगवी फुले, अंबोली, तेरडा, अशोक, तिळाची फुले. पाचवी माळ बेल किंवा कुंकवांची वाहतात. सहावी माळ कर्दळीच्या फुलांची माळ. सातवी माळ झेंडू किंवा नारंगीची फुले. आठवी माळ तांबडी फुले, कमळ, जास्वंद, कण्हेर, गुलाबाच्या फुलांची माळ. नववी माळ कुंकुमार्चन करतात. नवरात्रीतील 9 रंग. नवरात्रीतील उत्सवात साड्यांचे रंग ही एक मानवी सामाजिक संकल्पना नवरात्री उत्सवाची अलीकडे काही वर्षात जोडली गेल्याचे दिसून येते. नवरात्रीतील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार भारतीय ज्योतिषांनी प्रत्येक दिवसाचा रंग ठरविला आहे. देवीला त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते. महाराष्ट्रातील अनेक शहरांतील स्त्रियाही अशाच प्रकारे नवरात्रीत वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसतात. प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार महिला साडी परिधान करतात व देवीला त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते. मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात देवीला 9 दिवस नेसवल्या जाणाऱ्या साड्यांचे रंग सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मुंबईतील महिलांनी 9 दिवस त्या रंगाच्या साड्या नेसून त्याला प्रतिसाद दरवर्षीप्रमाणे देतात. ही नवरात्रीच्या दिवसांच्या 9 रंगाची कल्पना बऱ्याच ठिकाणी केली जाते. 19व्या शतकात अगदी पेशवाईच्या काळातही ही कल्पना अस्तित्वात होती. उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी, चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल. अशा रीतीने नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यातल्या दिवसांचे रंग ठरवले आहेत. बुधवारचा निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. आठवडा संपल्यानंतर नवरात्रीतले शेवटचे 2 दिवस उरतात. त्यांच्यासाठी मोरपिशी हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले आहेत. पेशव्यांचा नवरात्रोत्सव कसा होता तर मराठी राजवटीत दसरा सण साजरा करण्यापूर्वीच्या शेवटच्या 9 दिवसात दुर्गा देवतेच्या पूजेचा व मान सन्मानाचा उत्सव म्हणून नवरात्री उत्सव साजरा केला जात होता. महाराष्ट्रातील भोसले घराण्याचे आद्य दैवत दुर्गा भवानी होते. त्यामुळे शाहू महाराजांच्या मृत्यूनंतरही सातारा येथील दरबारात दसरा सणापूर्वी दुर्गोत्सव आनंदाने साजरा होई. पेशव्यांनीही पुणे येथील पेशवे दरबारात दसरा सणापूर्वी हा वार्षिक दुर्गोत्सव मोठ्या थाटामाटात भव्यपणे साजरा करण्याची प्रथा चालू ठेवली होती. उत्सवासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद पेशव्यांनी केली होती. प्रतिपदा या दिवशी खुद्द पेशव्यांच्या हस्ते अंबेची घटस्थापना होत असे. द्वितीयेला रेणुका 64 योगिनींची पूजा करून कस्तुरी मळवट भरून उदो करीत. तृतीयेला अंबा अष्टभुजा शृंगार करून विराजमान होत होते. चतुर्थीला सरकारवाड्यातील व बाहेरील नागरिक निराहार उपवास करून विश्वव्यापक भवानीची सामुदायिक प्रार्थना करीत होते. पंचमी श्रद्धेने देवीची पूजा करून लोक रात्रीचे जागरण करत. मित्रांनो, या व्हिडिओत जी नवरात्री उत्सवाबद्दल माहिती दिली आहे ती तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.